नाव लक्ष्मी दीनानाथ वरकडे. माझे शाळेचे नाव GS आदिवासी आश्रम शाळा यवती. मी आता 12वी विज्ञान वर्गाची विद्यार्थिनी आहे. आज आमच्या शाळेत विकसित भारत म्हणून बिल्डथॉन 2025 बद्दल एक प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे आणि या प्रोजेक्टबद्दल आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी काही माहिती देणार आहोत. तर विकसित भारत म्हणजे 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचं ध्येय आहे, ज्यामध्ये आर्थिक वाढ आणि सामाजिक प्रगती, पर्यावरणीय सुशासन आणि सुशासन यावर लक्ष केंद्रित आहे. हा केवळ एक सरकारद्वारा दृष्टिकोन नसून 140 कोटी लोकांचं सामूहिक स्वप्न आहे, जे साकार करण्यासाठी सरकार आणि नागरिक दोन्ही प्रयत्नशील आहेत. विकसित भारत हा महत्त्वाकांक्षी ध्येय आहे. हा केवळ आर्थिक प्रगतीवर अवलंबून नसून सामाजिक आणि पर्यावरणीय कल्याणासह सर्वांगीण विकासावर केंद्रित आहे. माझे पूर्ण नाव काजल विमल भलावी आहे. मी इयत्ता 11वी त्यांची विद्यार्थिनी आहे. जागृत भारत म्हणजे वेजलेट इंडिया म्हणजे जागृत भारत. आम्ही येथे आपल्या 2 डोळ्यांचे सिम्बॉल काढले आहे, जेणेकरून आम्ही जागृत आहोत. जेणेकरून हे दर्शवतात की दुसऱ्या देशांचे लोक आपल्या देशावर वाईट नजर न टाकतात. माझे पूर्ण नाव रागिनी पवित्र कुंबळे आहे. मी इयत्ता 12वी विज्ञानची विद्यार्थिनी आहे. फॉस्फरस इंडिया म्हणजे समृद्ध भारत. भारताला समृद्ध बनवण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांनी छान शिक्षण घेऊन भारताचा विकास घडवायचा आहे आणि नवीन संशोधन करून भारताला समृद्ध बनवायचे आहे. आम्ही जे 2 व्यक्तीचे हात काढलेले आहोत. एक व्यक्ती पैसे घेत आहे व दुसऱ्या व्यक्तीला पैसे घेण्यासाठी आडा घालत आहे व तिथे CCTV कॅमेरा पण आहे, जेणेकरून तो व्यक्ती पैसे न घेतला पाहिजे, तरी पण तो करप्शन करत आहे. म्हणून आम्ही त्याच्यासाठी करप्शन स्टॉप करत आहोत. माझं पूर्ण नाव मनीषा अनिल लेखा. मी इयत्ता 12वी विज्ञानची विद्यार्थिनी आहे. करप्शन म्हणजे घुसखोरी. जसे की आपल्या कामाशी आपण कोणत्या कार्यालयामध्ये गेलो तर तिथले कर्मचारी आपल्याशी पैसे घेतात, परंतु त्यांना सरकाराकडून पगार मिळतो. तर आपण कशाला त्यांना पैसे द्यायचं आणि त्यांना आपल्याशी कसे पैसे घ्यायचं? तर आपल्याला स्टॉप करप्शन करायचं आहे. म्हणूनच स्टॉप करप्शन.